हे गाईज, वेलकम टू बॅक माय मिनी ब्लॉग. ही पोर बघा किती असतं. आणि मग आम्ही पुढे जात होतो काय, या बघ इथं किती भांडणं चालू आहे. बाबा बाबा पुढे गेलो आणि दिसला शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यांना केला मुजरा. आणि फायनली पोचलो लोकेशनवर, पीरवाडी बीच उरणला. इकडे बघा सुकान समोसा पण ना खाऊन देत, टाकली वरणी अंगावर. आणि इथं आम्हाला ऊन लागत तर आम्ही बघा जसे काही शातावत चालले आहोत दोघी जण. आणि इथं गोष्ट सगळीच करतात बीचवर गेल्यावर, म्हणून पण मी पण बघतो करून कशी काय करायची असतो. आणि मग काय पाय ठेवायला जागा नव्हती, या कप पाय कापलेलं. इकडे बाबाला छोटूसा चिंबोर रगवले तर बाबाची इकडे हिचं टॅलेंट बघा. आमच्या दोघींच्या भाषणाने इकडे बाबाला कवा दुसरा चिंबोर रगवला समजलंच नाही. आणि हे बघा तरी घाबरं नाही, नुसती वडते चिंबोऱ्याला. आणि गाईज इकडे बाबा बघा काय करतात ते, ह्याच्याने रेक वडत. आणि मग काय नवऱ्याला खुश करण्यासाठी मारला एक डायलॉग. नाही हो बघा झाला असं अटकून राहिलेलं माझ्या पायाला, जसं की मीच मासली आहो. मग निघलो ना त्या जाल्यांशी बाहेर. इथं माझीच चालायची पंचायत ना, ते बारक्या पोरीच्या हाताला धरून मी मस्त चाललेलो तिला घेऊन त्या बाजूला. ती बोलतय कधी वहिनी म्हणा तुझ्याच पाठी यायचे, मग घेतली ना तिला पण जोडी. आमची अख्खी मासली बोललेली म्हणून आम्ही दोघी आवडे हसत होतो, पोट धरून हसत. तेवढ्यानं आपल्याला भेटली एक कॉंग नावाची फ्रेंड, तिच्याशी विचारपूस कर. आणि मास्टर शेफ किरण साळवे. आणि ती फ्रेंड बघा आता मला काय बोलन. आप बहुत अच्छी लग रही, मुझे बहुत अच्छी लग रही मराठी में आप आज. असं तर माझा नवरा पण नव्हता बोलला मला तू सुंदर दिसतो. आणि मग काय सगळा खपला, मग निघालो घरी याला. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.